रामकृष्ण हरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा आशिव येथे शालेय समिती व्यवस्थापन अध्यक्षपदी बाळासाहेब सिद्धराम माने यांची बिनविरोध पुनश्च निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय व विद्यार्थी केंद्रित कामगिरीची दखल घेत ग्रामस्थ, पालक व समिती सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. पाहूयात हा रिपोर्ट. माननीय सरपंच साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष, उपसरपंच, गावातील सर्व नागरिक, पालक सर्व उपस्थित राहिलेले आहेत. आपण सर्वांतर्फे या समितीचं हार्दिक अभिनंदन करू आणि पालक सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे हे आभार मानू. प्रत्येक पालकाचं सदस्य म्हणून सदस्य प्रत्येक पालकाचं या ठिकाणी कर्तव्य आहे. आणि सगळ्यांनी याबरोबर मी या ठिकाणी सर्व निवड झालेल्या सदस्यांना शुभेच्छा देतो. पण त्यांनी याबरोबर वेळ देऊन योग्य करतो. कारण हे कसं प्रत्येक वेळेस समिती निवडायचं म्हणजे की येत नाही, जात नाही, वेळ देत नाही, ही एक आपली भावना असते प्रत्येक पालकांची. पण पालक म्हणून तिथे येऊन सदस्यांना असं पण काय नाही. कारण तुम्ही आपण गेले आपल्या काय करतात प्रत्येक वर्गात सारखी झाला किंवा विद्यार्थ्याला बोलले प्रत्येक म्हणजे वर्ग माहिती तेव्हा पहिली दुसरी एक दिवशी तिसरी चौथी एक वर्ष असं 2 दिवसात अभ्यास करून बघा गेल्या महिन्यात. पण एक ही पालक आहे आज जेव्हा तुम्ही आला तेवढे स्कूल एक सुद्धा पालक 4 वर्गात 2 विद्यार्थी म्हणजे आपलं काम आहे तो आज फक्त पालक. या बैठकीत शालेय समिती सदस्य म्हणून रब्बानी शेख, पद्माकर माने, स्वाती दुधबाते, ज्ञानेश्वर माने, मेघा काकडे, महादेव देवकर, प्रीती गोरे, समीना शेख व प्रल्हाद शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच रमेश वळके पाटील, उपसरपंच विनोद जगताप, ग्रामपंचायत सदस्य पप्पू दुधबाते, नामदेव माने, मनोज लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सावंत, अतुल माने, संतोष पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकृष्ण हरी.